नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे तुमच्यासमोर नवीन व्हिडिओ आणत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाटणी सुरू झालेली आहे महाराष्ट्र सरकारकडून. तुमच्या पण राज्यामध्ये सुरू असेल तर त्याची माहिती मिळवून घ्या जिल्हा परिषदेमधून, आणि नाही झाली असेल तरी पण लवकरात लवकर सुरू होणार आहे. आनंदाची बातमी आहे, लवकरात लवकर इलेक्ट्रिक वाहन वाटप सुरू होत आहे. म्हणून खांडबाऱ्यात 2 दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप, स्वावलंबनाकडे महत्त्वाचे पाऊल. सामाजिक बांधिलकी जपत खांडबारा परिसरातील उमरीपाडा व मोहदीपाडा येथे 2 दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली असून त्यांच्या स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हा सामाजिक उपक्रम युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, उपचार तसेच दैनंदिन कामासाठी प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन त्यांना इलेक्ट्रिक सायकलींची मदत करण्यात आली. या सायकलींमुळे त्यांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून त्यांना स्वतःच्या कामासाठी अधिक आत्मनिर्भरपणे वावरणे शक्य होणार आहे. सायकली स्वीकारताना लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की आमच्या दैनंदिन जीवनात या इलेक्ट्रिक सायकली अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. आमची गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणाऱ्या आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि युवा उद्योजक धनंजय भरत गावित यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांची समाजाला मोठी गरज असल्याचे सांगत गरजू आणि वंचित घटकांपर्यंत शासनाच्या योजना तसेच समाजातील दानशूर व्यक्तींची मदत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनीही स्वागत करत धनंजय भरत गावित यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. या प्रसंगी गटनेते राजेंद्र अग्रवाल, माजी सरपंच अविनाश गावित, माजी सभापती राजेश गावित, बापू चौधरी, प्रेम चौधरी, सनी चौधरी, गोलू नाईक, दिव्यांग जिल्हा अध्यक्ष देविदास ठक्कर, मेहदीपाडा व उमरीपाडाचे ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळी, जर ही माहिती तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन दाबा आणि ऑलवर क्लिक करा, लाईक करा, हाईप करा, कॉमेंट करा आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, व्हिडिओच्या खाली रिअलमी P4 5G ह्या मोबाईलची लिंक दिलेली आहे, तुम्ही घेऊ शकता. डॉक्युमेंट फाईलची पण लिंक दिलेली आहे, तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगू इच्छितो, रेनकोट, आता पावसाळ्याची वेळ आहे, स्वस्त रेनकोटची लिंक मी दिलेली आहे, ती पण तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. सबस्क्राईब करायला विसरू नका.